silver spurs that jingle too. A song that I had only sang to just a few. Bonjour. जो सुई इन फ्रान्स याचा अर्थ मी आता फ्रान्समध्ये आहे. चल झूठा. नाही, मी खोटं नाही बोलत आहे. मी भारतातल्या फ्रान्समध्ये आहे, ते म्हणजे पॉंडिचेरीमध्ये. जरी पॉंडिचेरी नाव असलं तरी इथे चेरी मिळत नाहीत. अच्छा, हमको सिखा रिया है. इथे काय मिळेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. पॉंडिचेरीतलं पहिलं पर्यटक स्थळ फ्रेंच टाउन उर्फ व्हाईट टाउन. फ्रान्स सारखेच रंगीबेरंगी घरं, चेरी ब्लॉसम झाडं आणि इथले फ्रेंच कॅफे तुम्हाला काही क्षणासाठी भारतात नसल्यासारखे भासवतील. ती बघा सई तामणकर फ्रेंच टाउन मध्ये सायकल घेऊन फिरते. हा सीन आहे 2022 मध्ये आलेल्या मराठी सिनेमा पॉंडिचेरी मधला. तुम्ही नाही बघितला? नक्कीच बघा, छान फिल्म आहे. मी सकाळी 8 वाजता पुडुचेरी स्टेशनवर पोहोचलो. पुडुचेरी म्हणजेच पॉंडिचेरी. तुम्ही जर पुडुचेरीला येत असाल तर मुंबईहून डायरेक्ट ट्रेन आहेत. फ्लाईटने यायचं झालं तर तुम्हाला वाया चेन्नई यायला लागेल. ट्रेनने 1 दिवस 10 तास लागतात पोचायला. हे माझं हॉटेल, एका दिवसाचे 800 रुपये. माझं हॉटेल फ्रेंच टाउन आणि प्रॉमेनाड बीचच्या जवळ आहे, त्यामुळे मी फ्रेंच टाउन आणि प्रॉमेनाड बीच चालतच फिरून आलो. प्रॉमेनाड बीच उर्फ रॉक बीच पुडुचेरीतील सर्वात फेमस आणि आकर्षक ठिकाण. हा बीच बॉलिवूड अभिनेता आमिर खानला इतका आवडला की त्याने ह्याला मुंबईचं मरीन ड्राईव्ह बनवून टाकलं. 2012 साली आलेल्या तलाश मूवीमध्ये ज्या अरमान कपूरच्या गाडीचा ऍक्सिडेंट होताना दाखवलाय तो याच प्रॉमेनाड बीचवर शूट केला गेलाय. हा बीच 1 किलोमीटरचा आहे आणि याच्या आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफेज सुद्धा आहेत. बीचवर फिरताना मला हा स्पॉट दिसला. ह्या ब्रिजला कुठेतरी बघितलाय. मी आठवण्याचा प्रयत्न करत असताना माझा घसरला पाय. मला आठवला लाईफ ऑफ पाय. एकशे 38 वर्ष राज्य केल्यानंतर 1954 साली सत्ता हस्तांतरित करून फ्रेंच लोकांनी भारतीय किनारा सोडला. आजही पुडुचेरीमध्ये भारतीय आणि फ्रेंच संस्कृती एकत्र पाहायला मिळेल. इथे तुम्हाला जितकं सुंदर चर्च बघायला मिळेल तितकेच आकर्षक मंदिरांचे सुद्धा दर्शन घ्यायला मिळेल. चला तर मग सुरू करूया पुडुचेरीची आपली सहल. पुडुचेरी फिरण्यासाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील. तुम्ही बाईक रेंट करू शकता 400 रुपीज पर डे. तुम्ही कॅब किंवा रिक्षा करू शकता. आणि जर तुम्हाला थोडी पैशाची बचत करायची असेल तर सकाळी 9:30च्या आत पुडुचेरी न्यू बस स्टँडवर पोचा. इथून तुम्हाला पुडुचेरी हॉप ऑन हॉप ऑफ बस मिळेल जी फक्त 250 रुपयात तुम्हाला संपूर्ण पुडुचेरीचे दर्शन घडवेल. ही बस 9:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला पुडुचेरी फिरवेल. मी निघालो, तुम्ही येता का? हे बघा, आजचा दिवस हे माझे मायबाप आणि हे सर्व माझा परिवार. बेसिलिका ऑफ द सेक्रेड हार्ट ऑफ जीजस. पुडुचेरी स्टेशनच्या बाहेर असलेले हे चर्च 100 वर्ष जुनं आहे. हे चर्च रोमन बायझंटाईन स्टाईलमध्ये बनवलं आहे.
बाहेर हे वेल्टर पार्क, टेलिस्फोर वेल्टर यांनीच हे चर्च बनवलं होतं. फ्रेंच टाउन मध्ये असलेलं मनकुला विनायगार टेम्पल हे गणपतीचं मंदिर आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे तुम्हाला जास्त काय दाखवू शकत नाही, पण या मंदिरात येऊन कळलं की गणपतीचे पण एवढे अवतार असतात. या मंदिराच्या बाहेर लक्ष्मी नावाची एक हत्ती होती. ती सर्वांना आशीर्वाद द्यायची, पण ती आता या जगात नाही. हे आहे पुडुचेरी म्युझियम. इथे सुद्धा आतमध्ये शूटिंग अलाउड नाही. म्युझियम मध्ये तुम्हाला पुडुचेरीचे पूर्ण कल्चर बघायला मिळेल. इथे तुम्हाला फ्रेंच काळातील शस्त्र, राजाचे आसन, राणीचे ड्रेसिंग टेबल, समुद्रात भेटणारे अनमोल खजाने, जुने काळातील यंत्रणे, रस्त्यावर चालणारे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे वगैरे बघायला मिळतील. एंट्री फी फक्त 10 रुपये. हे भक्ती पार्क तसं नॉर्मलच आहे, पण इकडचं मुख्य आकर्षण म्हणजे हे आई मंडपम. आई नावाच्या एका महिला वेश्याने आपले घर पाडले होते या फ्रेंच सिटीला पाणी देण्यासाठी. तिच्या या त्यागाचे प्रतीकच हे आई मंडपम. तुम्ही नवीन ठिकाणी जाता तेव्हा तिकडचे बीच फिरता, पार्क गार्डन फिरता, सनराईज सनसेट बघता, पण तुम्ही कधी मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजेच खारफुटीचा जंगल फिरायला गेलात का? पुडुचेरीमध्ये तुम्हाला हा अनुभव घ्यायला मिळेल. ड्रायव्हर अण्णाने आम्हाला पॉन्डी मरीना बीचवर असलेल्या या बोट हाऊस जवळ सोडलं. 500 रुपये एकाचे एंट्री फी, पण तुम्ही बार्गेन करू शकता. नाव, पत्ता, मोबाईल नंबरची एंट्री केल्यानंतर फायनली आमची सेना सेफ्टी जॅकेट्स घालून तयार झाली मॅनग्रोव्ह फॉरेस्ट फिरायला. हा बघा आमचा बोट रायडर. नुसताच बोट रायडर नाही तर कलाकार आहे. Welcome to the jungle. मस्त नजारे बघत सर्व चाललेले होते, पण अचानक बोट हलायला लागली. सर्वांना वाटलं वादळ किंवा सुनामी आलं की काय. नंतर कळलं की हे तर आपल्या बोट रायडरची कमाल. तो स्टंट करत होता आणि या स्टंटचं नाव बोट शेक. पण त्याच्या स्टंटच्या नादात खारफुटीमध्ये जे जीव, प्राणी किंवा पक्षी राहतात ते बघायचंच राहिलं. आर्यन कुपम नदी किनारी बोट थांबली. इथे आरिकमेडू आहे. हे रोमन लोकांचं पोर्ट होतं. ह्या वेअरहाऊस मध्ये जास्त करून मातीची भांडी इम्पोर्ट व्हायची. शहराच्या बाहेरील भागात कुड्डालोर रोड जवळ एका शांत वातावरणात स्थापन झालेले हे गाव एकाच छताखाली स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या अनोख्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन करते आणि पर्यटकांना हस्तकला निर्मितीच्या प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देते. 20हून अधिक स्थानिक कारागीर इथे काम करतात आणि कागदी लॅम्पशेड्स, नारळ हस्तकला, चामड्याच्या हस्तकला, डिझाईन केलेल्या चटई, जूट पिशव्या, सुगंधित मेणबत्त्या, सिशेल हस्तकला, दगडी कलाकृती अशा विविध वस्तू सादर करतात. मुलांसाठी आणखीन एक आकर्षण म्हणजे वाईल्ड लाईफ गॅलरी. इथे तुम्हाला एकाच दगडातून कोरलेल्या प्राण्यांच्या मूर्त्या बघायला मिळतील. एवढं सकाळपासून फिरतोय, भूक तर लागणारच. सर्वांनी ताव मारला चिकन बिर्याणीवर. बिर्याणी टेस्टला तशी ठीकठाकच होती. खाओ बिरयानी खाकर जिसको झूमे अपना वो अंबानी.
जेव्हा तुम्ही इडन बीच येथे पोचाल तेव्हा तुम्हाला चुनंबर नदीचे बॅकवॉटर आणि दाट पामची झाडं दिसतील. मऊ व्हाईट सँड असलेला इडन बीच नावाप्रमाणेच स्वर्ग आहे. पुडुचेरीतील एकमेव ब्लू फ्लॅग प्रमाणित बीच. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की जिथं समुद्राचे पाणी स्वच्छ आहे पोहण्यासाठी, परिसर स्वच्छ आहे, फेरीवाले नसलेला, बाथरूम, वॉशरूम, फूड कोर्ट अशा सर्वच फॅसिलिटीज असलेल्या बीचला ब्लू फ्लॅग म्हणतात. इथलं टेम्परेचर खूपच हॉट आहे, त्यामुळे हॅट, स्कार्फ, सनग्लासेस सोबत ठेवा. सारखं पाणी किंवा कोल्ड्रिंक पित राहा. विल्लानूर मधील हे रोमन कॅथलिक चर्च अवर लेडी ऑफ लुड्स. ऐकण्यात आलंय की चर्चमध्ये स्थापित केलेली अवर लेडीची मूर्ती लुड्सहून इम्पोर्ट करण्यात आली आहे. लुड्स हे फ्रान्स मधील एक देवस्थान आहे, पण ती मूर्ती हीच आहे का माहित नाही. या चर्चचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे तळं, जे बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये दिसतं. या चर्चच्या परिसरात पिंजऱ्यात ठेवलेले विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील. हा सुद्धा एक चर्चच आहे. मला तर हा कोणत्या महल किंवा पॅलेस सारखाच वाटतोय. बस आता पोचली ऑस्टेरी लेकवर. हा फ्रेंच लोकांनी बांधलेला एक कृत्रिम तलाव आहे. पुडुचेरीतील रहिवाशांना याच तलावातून पिण्यासाठी पाणी भेटतं. सबस्क्राइब करो भाई. ऑरोविल हे विल्लुपुरम जिल्ह्यातील एक एक्सपेरिमेंटल टाउनशिप म्हणजे प्रयोगशील शहर आहे. इथे आम्ही मात्री मंदिर बघायला आलोय, पण लांबून, कारण आतून बघण्यासाठी 5 दिवस आधी ऑनलाईन बुकिंग करावी लागते. अर्धा तास चालावं लागतं मात्री मंदिर जवळ पोचायला. मात्री मंदिरची स्थापना 1968 मध्ये मीरा अल्फासा यांनी केली होती. मीरा अल्फासा उर्फ मदर ही इंडियन फ्रेंच योगगुरू आणि योगगुरू श्री ऑरोबिंदो घोष यांची सहयोगी होती. चालत असताना रस्त्यात तुम्हाला काही ठिकाणी शॉपिंग स्टॉल्स दिसतील, तर वाईल्डलाईफ गॅलरी सुद्धा दिसेल. थोडं पुढे गेलात तर दिसेल हे 100 वर्ष जुनं वड्याचे झाड. असंच सेम झाड तुम्हाला पुडुचेरीत असलेल्या सिवारंथगम गावात बघायला मिळेल, जिथे लाईफ ऑफ पाय मूवी मधला हा सीन शूट केला गेलाय. Why are you following me? What? You were following me. फायनली पोचलो मात्री मंदिर व्ह्यू पॉइंटला. वाह, इतकं सुंदर आणि एकदम हटके मंदिर मी तर पहिल्यांदाच पाहिलं असेल. हे फ्रेंच आर्किटेक्चर रॉजर एंगरने डिझाईन केले आहे. मात्री मंदिर, मात्री म्हणजे आई. परत जाताना ही बस तुम्हाला तिथे सोडेल जिथून तुम्ही चालत आला होतात, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. चला, पुडुचेरी दर्शन झालं. या दोघांनी लेकरांप्रमाणे आम्हाला सांभाळलं, पुडुचेरी फिरवलं आणि सुखरूप परत न्यू बस स्टँडवर सोडलं. पुडुचेरीची ही ट्रिप आपण आता संपवत आहोत. तुम्ही इथले समुद्र किनारे, चर्च, मंदिर, ॲडव्हेंचरस ठिकाणं आणि निसर्ग सौंदर्य पाहिलं. या सर्व टुरिस्ट स्पॉट मधून तुम्हाला कुठले आवडले ते कमेंट करून सांगा. तुम्ही जर स्टे करत असाल तर रात्री रॉक बीच वर नक्कीच जा. तुम्हाला मुंबईच्या मरीन ड्राईव्ह सारखा फील येईल. चला आता पटकन लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.